तर मग नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण आलो त्यांच्या हॉटेलला. बऱ्याच लोकांना हे लोकेशन माहीत नव्हतं, त्याच्यामुळे आपण लोकेशन सांगणार आहेत. आज नेकनूरमध्ये आल्याच्यानंतर जी जेवणाची खानावळीची जी लाईन आहे त्या लाईनला आल्याच्यानंतर कुणाला विचारायचं, केजवाले पवार पवारच ना, केजवाले पवार. त्यांचा तुमचा नंबर द्यायचा का, सांगा नंबर. त्याच्या नंबरला करा, फोन करा आणि हे बघू शकता इकडे जेवण कसलं आहे, अस्सल गावरान टाईट एकदम इकडं हे. आणि तुम्ही बकरं कुठं कापतात, इथं पलीकडे बकरं असते यांचं कापलेलं. तर काही म्हणजे मनात काय आणणार, एकदम फ्रेश मटण असते. आता मी स्वतः इथं खायलाच आलोय. बघू आता हे आपल्याला काय खाऊ घालते. हो लावा बरं जरा टाईट जेवण. हां पैसे नव्हता पण माझ्याकडे बरं का, माझ्याकडे पैसे नव्हता बरं का, देवा पैसे नाहीत माझ्याकडे. हा बघा असलं मन मोठं पाहिजे माणसाचं फक्त, बाकी काय. मामा जेवण कसलं होतं, टाईट आहे जेवण. हो हा बघा ना गर्दी किती झाली इकडे. 280 घे नंबर एक जेवण एकदम इकडं. आपण जेवणारच आता. हो आम्हाला लावा आता लगेच. ये बघा पीस आहे इकडे, 2 लावा, 2 हा. स्वतः मी खाऊन तुम्हाला सांगणार आहे नेमकं जेवण कसं आहे, चांगलं आहे का नाही. मी गेल्या रविवारी खाल्लं होतं, एकदम भारी लागलं. त्या रविवारी बघू कसं आहे काय आहे ती. तिकडे लवकर असताना भाकरी असते तिकडे ताजी एकदम चुलीवरच्या भाकरी, एकदम माहोल असतो. हे बघू इष्ट बाजार मेन रोडने जर आलात तर इकडे दिशीचा हट, दिशी त्याच्या बाजूला ते बघा. आणि जर इकडून जर आलात ना, म्हणजे बाजार कुठेही आलात तर फक्त विचारायचं पवार केजवाले, त्यांचं तुम्हाला म्हणजे पहिलंच हॉटेल आहे हे. इकडं मेन रोड आहे आणि त्या रोडने आलं की सरळ इकडं हॉटेल आहे. आलं की एकदम इथं बसायचं, मस्त कांदा लिंबू बाजरीच्या भाकरी चुरून चारून खायच्या. खायला ढिलं नाही पडायचं, कारण माणूस कमी तर कायसाठी, पोटासाठी गरम गरम असते सिस्टम. चला आता आपण बसू आणि बघू. लावा बरं आम्हाला.